मित्रांनो नमस्कार, मी शेतकरी ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण सूर्यफूल हे आपल्या शेतात पिकवलं आहे। सूर्यफूल पिकवण्याचं कारण आणि लागवड करण्याचं कारण एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये मी शेतकरी ॲग्रो इंडस्ट्रीच्या माध्यमातून सूर्यफूल जे तेल आपण लाकडी घाण्यावर काढतो ह्याचं बियाणं देखील आम्ही स्वतः तयार करतो। नुसतं सूर्यफूल नाही तर करडई असू दे, तुमचे शेंगदाणा असू देत, हे देखील आम्ही आमच्या शेतात उत्पादन घेतो। याचं कारण एकच असतं की आम्ही जर आमच्या शेतामध्ये उत्पादन काढलं तर ते लावणारे बियाणं असेल, त्याचं जे ईल्ड असेल, त्याची जी तेलाची क्वालिटी असेल ती त्या पद्धतीने चांगली नैसर्गिक पद्धतीने पिकवलं असल्यामुळे त्याची शेल्फ लाईफ वाढते। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता येणाऱ्या काळामध्ये हे सूर्यफूल आता 15 ते 20 दिवसामध्ये भरून निघेल। हे भरून निघाल्यानंतर याच्या बिया आपण भरडून घेणार, भरडून घेतल्यानंतर यांना साफ करून घेणार आणि मग ह्या बियाणं आपण सुकवल्यानंतर याचं तेल आपण फक्त लाकडी घाण्यावर काढणार। मित्रांनो, शेतीपूरक व्यवसाय करत असताना आम्ही वारंवार आमच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगत असतो की शेताबरोबर तुम्ही फक्त लाकडी घाण्याचं नाही तर कुक्कुटपालन, शेळीपालन, गोपालन असे अनेक व्यवसाय तुम्ही या माध्यमातून करू शकता। शेतीपूरक व्यवसाय करत असताना तुम्ही बघू शकता की शेताला जे लागते किंवा जे खत पाणी लागतं हे सुद्धा आम्ही आमच्या शेतामध्ये तयार करतो। उदाहरणार्थ आमच्याकडे गीर गाई आहेत, आमच्याकडे कुक्कुटपालन आहेत, आम्ही ह्याच गीर गाईचं शेण, ह्याच गोमूत्र हे आम्ही आमच्या शेतात वापरतो, जेणेकरून हे शेतात वापरल्यामुळे ह्याच्यातनं जे पीक येतं, याच्यातनं जे नैसर्गिकरित्याने जी पिकं येतात ही सगळं टोटली ऑर्गॅनिक पद्धतीने केली जातात। त्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना, आम्ही सर्वांना वारंवार सांगत असतो की तुम्ही प्रत्यक्ष आमच्या फार्मला व्हिजिट करा, आमच्या युनिटला व्हिजिट करा, आमच्या मॅन्युफॅक्चर कसं करतो, प्रोसेसिंग कशी चालते हे तुम्ही प्रत्यक्ष बघा, जेणेकरून तुम्हाला खात्री पडेल। पारदर्शकता हीच आमची ओळख, या ब्रीदत्वावर आम्ही कटिबद्ध आहोत आणि ह्याच माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतो की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये मी शेतकरी ॲग्रो इंडस्ट्रीच्या माध्यमातून जे कुठले आम्ही प्रोडक्ट तयार करत असेल तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा। धन्यवाद।